गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं डेली रुटीन काय असतं, हे तुम्हा सगळ्यांना दाखवणार आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छान असा मेनूही बनवून दाखवणार आहे, जो मी आठवड्यातून 1-2 वेळा तरी माझ्या आहारामध्ये घेतोच. ज्याच्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि इतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यातून भेटतात. आणि ही पद्धती एकदम सोपी आहे. याच्यामुळे तुम्हाला वेट लॉस करायलाही खूप मदत होईल आणि त्याच्यातून होणारे फायदेही भरपूर आहेत. चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. माझी सकाळची मॉर्निंग ही 5 वाजता होते. तर मी रोज सकाळी 5 वाजता उठतो आणि उठल्याबरोबर सगळ्यात आधी किचनमध्ये जातो. किचनमध्ये सगळ्यात आधी गेल्यानंतर अंघोळीची तयारी करावी लागते. त्यासाठी मी अंघोळीला पाणी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवतो. घरामध्ये हीटर पण आहे, परंतु आम्ही हीटरचा वापर खूप कमी करतो. कारण गॅसवरच पाणी तापवलेलं कधीही चांगलं. कारण हीटरने कधी काय होईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे हीटरचा वापर आम्ही शक्यतो करतच नाही. गॅसवरती पाणी तापायला ठेवून त्याच्यावरती एक झाकण ठेवलं. कारण झाकण ठेवल्यानंतर पाणी लवकर तापतं. पाणी गरम करायला ठेवून मी लगेच दात घासून घेतले. दात घासून घेतल्यानंतर पुन्हा किचनमध्ये येऊन एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं. तर तुम्ही सकाळ-सकाळी 1 ग्लास कोमट पाणी नक्की पीत जावा. कारण कोमट पाणी पिलेल्याचेही भरपूर फायदे असतात. तर सकाळ-सकाळी 1 ग्लास कोमट पाणी घेतलं. त्यानंतर मी सकाळच्या नाश्त्याकडे वळालो. पाणी गरम होतंय तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करून घेतो. यामध्ये मी रात्री हिरवे मूग, उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. तर हे सगळं एकत्र करून मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि याच्यामध्ये ओवा, लसूण, जिरी हे सगळं टाकलं. त्याचबरोबर याच्यामध्ये 4-5 हिरवी मिरचीही केली. हिरवी मिरची मी अशी तोडून टाकली जेणेकरून पटकन बारीक होईल. तर हे सगळं बारीक करून घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ, धना पावडर, हळद टाकून हे चांगलं मिक्स करून घेतलं. हे मिक्स करत होतो तेवढ्यात पाण्याचा खळखळ आवाज येऊ लागला. तर माझं पाणी तोपर्यंत चांगलंच तापलं होतं. मग हे पाणी घेऊन मी अंघोळीला गेलो. अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला मी माझ्या केसांना तेल लावलं. कारण केस ओले असतात आणि तेलही चांगलं लागलं जातं. चेहऱ्यावरून छानपैकी हात फिरवून पुन्हा मी नाश्त्याकडे वळालो. याच्यामध्ये आपण आणखी एक गोष्ट ॲड करणार आहे, जो आहे कोबी. तर कोबी मी घेऊन त्याला छानपैकी उभा चिरून घेतला. तुम्ही कोबी एकदम उभा आणि लांब चिरला तर तो खूप छान लागतो. अशा प्रकारे कोबी चिरून घेतला. हे बघा, असा छान लांबपैकी कोबी चिरून घेतला. त्यानंतर गॅसवरती पॅन ठेवला. त्याच्यामध्ये थोडंसंच तेल टाकलं आणि कोबीचा एक असा थर दिला. तर मी तुम्हाला दोन्ही प्रकारे बनवून दाखवणार आहे. ही एक पद्धत आहे आणि आणखी एक पद्धत आहे. दोन्ही प्रकारे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्याच्यावरती हे बारीक केलेलं जे ते पीठ होतं ते आपण छानपैकी पसरवून टाकलेलं आहे आणि पुन्हा त्याच्यावरून कोबी टाकून झाकून ठेवलेलं आहे. एक 5 मिनिटं झाकल्यानंतर तो छानपैकी गरम झालेला आहे. अशा प्रकारे छानपैकी एक साईड भाजल्यानंतर त्याला पलटी करून पुन्हा दुसऱ्या साईडने भाजून घ्या. आणि दुसरी पद्धत म्हणजे जर तुमच्याकडे पॅन नसेल तर तुम्ही हे तव्यावरती बनवू शकता. तव्यामध्ये तेल टाकून याच्यामध्ये अ, हे सगळं मिक्स करून कोबी वगैरे सगळं मिक्स करायचं आणि ते तव्यामध्ये टाकून झाकून ठेवायचं एक 5 मिनिटं. आणि 5 मिनिटांनी झाकल्यानंतर ते पूर्णपणे दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे
हे करून छान अशी पलटी मारून घ्यायची. दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्या. हे खूप टेस्टी लागतं. तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा. खूप छान लागतं. त्यानंतर मी हे खाऊन बघितलं तर छान झालं होतं. मस्त. एक नंबर. अशा प्रकारे मी सकाळचा नाश्ताही करून घेतला आणि डब्यासाठीही मी ऑफिसमध्ये हेच घेऊन जाणार आहे. त्यासाठी मी आणखी 1-2 तव्यामध्येच करून घेतले. अशा प्रकारे छान पराठे तयार झाले. त्यानंतर ऑफिससाठी पाण्याची बॉटल तयार करत होतो. त्याच्यामध्ये पाणी भरलं. पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी भरून घेतलं. आणि या पाण्यामध्ये मी 1 चमचा चिया सीड टाकणार आहे. ज्याने डायजेस्टिंग सिस्टम एकदम चांगली होती आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर पण असतं. तर हे पाण्यातच टाकून घ्यायचं कारण ते सब्जा बियासारखं ते फुलतं. ही माझी पाण्याची बॉटल तयार झाली. त्यानंतर ऑफिसमध्ये कधी-कधी मधल्या वेळेतही भूक लागते. ऑफिसमध्ये भूक लागल्यानंतर बाहेरचं चटर-पटर खाण्यापेक्षा मी घरूनच काहीतरी घेऊन जातो. त्यासाठी मी घरून 1 मूठ तीळ आणि त्याबरोबरच 1 मूठ हे जवस घेतो आणि हे मी रेग्युलर खातो आणि त्याच्यामध्ये हे मी काही पंपकिन सीड्स पण टाकणार आहे, ज्याला भोपळ्याच्या बिया पण म्हणतात. तर हे मधल्या वेळात खाण्यासाठी मी घेऊन जातो. त्याबरोबर सगळं तयार झाल्यानंतर मी टिफिन भरून घेतला. टिफिनमध्ये 2 मी पराठे घेऊन गेलो. तर हे फक्त पराठे मी तिथे फक्त पराठेच खाणार नाही, तर त्याबरोबर मी जाताना दही पण घेणार आहे. हे दह्याबरोबर एकदम छान लागतं. तर मी ऑफिसला जाताच बाहेरून दुकानातून दही घेणार आहे याच्याबरोबर खाण्यासाठी. त्यानंतर ऑफिसला जायची तयारी झाली. बॅग वगैरे घेतली आणि ऑफिसला निघालो. घरातली कामं करता कधी सकाळचे 7:50 झाले हे समजलंच नाही. पटकन गेट उघडलं आणि जायच्या तयारीला लागलो. लगेचच गाडी काढली आणि बाहेर आलो. अशा प्रकारे बाहेर सकाळचं खूप छान वातावरण झालं होतं. तर मला पटकन निघावं लागणार होतं कारण की माझा पिकअपचा टाईम झाला होता आणि पिकअप पॉईंटवरती माझी गाडी येऊन थांबते. तर मी गाडी एका ठिकाणी लावली पार्किंगला आणि ही माझी तोपर्यंत कॅब येऊन थांबलेली होती. तर कॅब आल्यानंतर मी लगेच कॅबमध्ये बसलो आणि ऑफिसला निघालो. तर अशी होती माझी सकाळ. रोजचंच हे माझं रूटीन असतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. तर असेच नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि छानपैकी कारमधल्या काकांबरोबर गप्पा मारत मी ऑफिसला निघालो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जी मी रेसिपी आज बनवली ती तुम्हीही घरी नक्की करून बघा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. थँक यू. बाय बाय.